अहमदनगर तालुका दूध संघाचे सन 2015-2016 ते 2019-2020 या 5 वर्षांचे वैधानिक लेखापरीक्षण मसुगडे BS विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था दुग्ध वर्ग 1 अहमदनगर यांनी केले। या लेखापरीक्षणात फसवणूक, गैरव्यवहार आदींसंबंधी गंभीर कृत्यांमधून संचालक मंडळास वाचवण्याबाबत लेखापरीक्षकांनी आचरण केल्यामुळे कर्मचारी आणि संघाचे नुकसान झाले। संचालक मंडळाला जबाबदारीतून मुक्त करण्याच्या हेतूने वैधानिक लेखापरीक्षण अहवाल सादर केल्याप्रकरणी लेखापरीक्षक मसुगडे यांच्यावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गंभीर ताशेरे ओढले, अशी माहिती कामगार प्रतिनिधी टायगर शिंदे यांनी दिली। सामूहिक जागा विक्रीचा सुमारे 9 कोटींचा निधी या संघाच्या बँक खात्यात जमा होऊनही 273 कर्मचाऱ्यांची कायदेशीर देणी बुडवण्याच्या दृष्टीने सध्याच्या संचालक मंडळाने धोरण अवलंबले। याशिवाय अनधिकृत बांधकामात अपहार, आवाढव्य जाहिरातींचा, जेवणाचा खर्च, स्वतःच्या संस्थांना भरमसाठ उचल आदी मार्गाने हा निधी संपुष्टात आणण्यात आला। या संबंधीच्या बाबी कर्मचाऱ्यांनी लेखापरीक्षणाच्या वेळी मसुगडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या। तरीही मसुगडे यांनी या गंभीर कृत्यांमधून जबाबदार संचालक मंडळास वाचवण्यासाठी आचरण केल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आणि संघाचे नुकसान करून त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्याच्या हेतूने वैधानिक लेखापरीक्षण अहवाल सादर केला। त्यांच्या या कृतीविरोधात उच्च न्यायालय औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल करण्यात आली। या रिट याचिकेवर अंतिम सुनावणी होऊन मसुगडे यांना जबाबदार ठरवण्यात आले। न्यायाधीश शैलेश P ब्रह्मे आणि न्यायाधीश मंगेश S पाटील यांच्या खंडपीठाने सदर खटल्याचे कामकाज पाहिले। कर्मचाऱ्यांच्या बाजूने प्रमोद गायकवाड यांनी पुराव्यानिशी बाजू मांडली। ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।